ही आमची एमरल्ड इरा प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे। ऍक्च्युली ह्याच्यामध्ये आम्ही फर्टिलायझर्स मॅन्युफॅक्चरिंग करतो। फर्टिलायझर बरोबर आम्ही पेस्टिसाइड्स, फंजिसाइड्स, विडीसाइड्स मॅन्युफॅक्चरिंग करतो। हा सगळ्यात प्लस पॉईंट एक आहे की आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरर्स असल्यामुळे ह्याचा फार्मरला कॉस्ट इफेक्ट चांगला मिळतो। तर त्याच्यामध्ये बाकीच्या कंपनीच्या कम्पॅरेटिव्हली आम्ही फार्मरसाठी ज्या डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज घेतो किंवा त्याच्यासाठी जी ब्रँडिंग किंवा क्वालिटी डेव्हलप करतो, त्याच्यामध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह हा सगळ्यात मोठा पार्ट आहे की ज्याच्यामुळे फार्मरची जे प्रायमरी एक्सपेन्स असतो तो कमी होतो। म्हणजेच त्यांना जरी उद्या त्याला रेट्स मध्ये प्लस मायनस जरी झालं तरी त्यांना जे काय ऍक्च्युअली एक्सपेन्स जर कमी झाला तो एक साइडनी प्रॉफिट मध्येच बुक होतो। याच्यामध्ये आम्ही नॅनो लिक्विड एनपीके फर्टिलायझर्स मॅन्युफॅक्चरिंग करतो। ओके, आता जर मार्केटच्या दृष्टीने जर पाहायला म्हटलं तर नॅनो एनपीके मार्केटमध्ये नाहीयेत। जे काही एनपीके आहेत तर ते ब्रॉडकास्टिंग एनपीके आहेत। दुसरा आम्ही वॉटर सोल्युबल एनपीके मार्केटला देतो की जे हॉर्टिकल्चर क्रॉप्स आणि व्हेजिटेबल साठी इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर आम्ही पेस्टिसाइड्स, फंजिसाइड्स, विडीसाइड्स हे पण मॅन्युफॅक्चरिंग करून देतो। ह्याचे ऍक्च्युअली आम्ही डायरेक्टली फॉर्म्युलेशन्स मध्ये आहोत। त्याच्यानंतर आम्ही बायो फर्टिलायझर्स देतो। बायो फर्टिलायझर्स मध्ये एफसीओ जे सगळे बायो फर्टिलायझर्स आहेत ते आम्ही सप्लाय करतोय। त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट देतो, 1 to 11 ग्रेड्स मायक्रोन्यूट्रिएंट प्लस काही स्पेशल ग्रेड जे आहेत, लिक्विड कॅल्शियम, ऑर्सॅलिक, झिंक 39%, ह्या सगळ्या ग्रेड देतोय। त्याच्यानंतर आम्ही G2 चे जे काही बायोस्टिम्युलंट ग्रेड्स आहेत ह्या सगळ्या ग्रेड देतोय। आणि आम्ही याच्यामध्ये 2 मार्केट एस्टॅब्लिश करतोय, एक जो डीलर सप्लाय करतोय आणि दुसरं म्हणजे आम्ही बेसिकली ॲग्रोएराच्या फ्रँचायझीज मध्ये आम्ही हे मॉडेल्स एस्टॅब्लिश करतो की जो आम्ही ओन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, जी कंपनी आमच्याच फ्रँचायझीज मध्ये सप्लाय करते। त्याचा फार्मर डायरेक्ट बेनिफिट्स काय होतं की त्याचा फार्मरला डायरेक्ट कॉस्ट इफेक्टिव्ह मिळतात। जी काय मधी चेन आहे तर त्याचे कॉस्टिंग फार्मरचे सेव्ह केले जातात। त्याच्यामुळे फार्मरचा बेसिक प्रायमरी जो एक्सपेन्स आहे तो कमी होतो ॲग्रोएरा मध्ये परचेस केल्यामुळे। ऍक्च्युली ह्याच्यासाठी फार्मरला जर आम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर आम्ही ह्याच्यासाठी बेस्ट मॉडेल क्रिएट केलंय, ती म्हणजे ॲग्रोएरा। ॲग्रोएरा फ्रँचायझीज आम्ही प्रत्येक मार्केटला देतो की ज्या फ्रँचायझीज मध्ये फार्मर जाऊन ऍग्रिकल्चर रिलेटेड, क्रॉप रिलेटेड गाईडलाईन घेऊ शकतात। आमचे पर्सन त्यांच्या बांधावरती जाऊन त्यांना गाईडलाईन देतील, प्लस त्यांना परचेस करण्यासाठी ॲग्रोएरा शॉप्स हे ऑल ओव्हर महाराष्ट्र प्लस आम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही एस्टॅब्लिश करतो। ॲग्रोएराला ते अटॅच होऊ शकतात। दुसरं आम्ही डिस्ट्रीब्युटर्स आणि स्टॉकिस्ट यांच्याकडेही मटेरियल ठेवलेलं आहे, तर त्यांना पण ते अप्रोच होऊ शकतात, जिथे की आमचे मटेरियल सगळे अवेलेबल होऊ शकतात।